रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले। डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रेरणादायी उपक्रमात नगराध्यक्ष माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे आणि शेकडो श्री सदस्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला। या व्यापक मोहिमेअंतर्गत शहरातील तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन, मराठी शाळा आणि सार्वजनिक बांधकाम विभागासह सर्व शासकीय कार्यालयांच्या परिसराची कसून साफसफाई करण्यात आली। विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींनी स्वतः हातात झाडू घेऊन प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून श्रमदान केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये स्वच्छतेप्रती नवी जाणीव निर्माण झाली आहे। प्रतिष्ठानच्या सदस्यांनी दिवसभर अथक प्रयत्न करून शहरातील साचलेला कचरा आणि प्लास्टिक गोळा केले, ज्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट नगर परिषदेच्या डम्पिंग ग्राउंडवर लावण्यात आली। या भव्य उपक्रमातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी शहराचा एक प्रभावी सामाजिक संदेश सर्वत्र पोहोचला असून खेड परिसराचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलला आहे। जय सद्गुरु। आज जो हा उपक्रम डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांनी जो हा उपक्रम राबवला, अतिशय सुंदर उपक्रम आहे आणि सगळ्या आपल्या खेड शहरवासियांनी ही जी साथ त्यांना दिलेली आहे, म्हणजे मागच्या वेळेस मी आलेली आणि खरोखर कौतुकास्पद आहे की असा जो उपक्रम राबवतात त्यांनी अख्ख्या खेडवासीय ह्या उपक्रमामध्ये भाग घेतं। ह्यासाठी मी खेडवासियांचे धन्यवाद देते आणि संपूर्ण माझ्या नगरपालिका ह्या टीमने हा उपक्रम आम्ही आमच्या पद्धतीने अजून छान प्रकारे राबवू अशी मी ग्वाही देते। जय सद्गुरु। आज या ठिकाणी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी स्वच्छता अभियान जो कार्यक्रम राबवत आहोत, या कार्यक्रमामध्ये तुमच्या सर्वांसह आमची नगरपालिका आपल्यासोबत सहभागी होत आहे। हा दरवर्षी होणारा उपक्रम आहे। नानांबद्दल बोलायचं म्हटलं तर एक चांगलं संप्रदाय उभा केलेला आहे आणि एक चांगल्या लोकांकडून देशाची सेवा, म्हणजे आपण सुरुवात घरापासून करायची आणि देशापर्यंत सेवा करायची, असा एक चांगला बोध त्यांनी दिलेला आहे। आपण या ठिकाणी आज खेडमध्ये हा एवढ्या मोठ्या संख्येने स्वच्छता अभियान जो राबवत आहात, त्याला आमच्या खेड नगरपालिकेकडून मी शुभेच्छा देतो आणि आपल्यासोबत आम्ही सदैव आपल्यासोबत राहू आणि खेड आपल्याला सुंदर शहर आणि स्वच्छ शहर करायचं आहे। या सहभागामध्ये आपण पण आमच्या सोबत असाल।